शुभा, नवरा बायको या नात्यात शरीरापेक्षा कित्येक पटीने मन एकत्र असलेलं जास्त महत्वाचं असतं. म्हणजे लग्न करायचं पण एकमेकांना स्पर्श नाही करायचा. आता हे जरी मान्य केलं तरी पण नवरा बायको म्हणून एकत्र राहताना त्या क्षणाव्यतिरिक्त स्पर्श होऊ शकण्याचे असे कितीतरी क्षण येतील. मग काय करायचं? अगं, इच्छा असेल तर सगळ्यातून मार्ग निघेल. विश्वास हवा. तो तर आहेच, पण आपल्या घरच्यांना कळलं तर काय म्हणतील ते? मला चालेल. मला पण. आणि मी काय घोडं मारलंय? मला सुद्धा चालेल गो. मला सुद्धा चालेल. काय देव्या, मला सांगितलं नाहीत ना. शुभे, छान दिसतेस गो. दृष्ट करावीशी वाटतेय, पण दुरून दुरून टच नको. शुभे काय कशाला डोळ्यातनं पाणी काढते साई? अगं देव, जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा चांडी घेऊन फिरत होतीस का तू? आई बघा, नाही तुमच्या बरोबरच फिरत होते. माझी अक्कल बिक्कल काढायची नाही, मी सांगून मग काय ठेवते. करू? मी काय करू? तू काय करून ठेवलंस कळतंय का तुला? काय केलंय? किती मोठ्याने ओरडताय आई बाबा तुम्ही. अगं, हळू, विक्रम ऐकतील ना. ऐकलंय त्यांनी सगळं. घोळ घोळ घातलाय तुझ्या आईनी. काय झालं? शुभा, मी सावंतांकडे गेले होते. सावंत ना आमच्या पलीकडे राहतात. मला मुलगी मानलंय त्यांनी. 4 मोठे मुलगे आणि मुलगीच झाली नाही त्यांना. मी सगळ्यात धाकटी. अहो, मी त्यांच्याकडे गेले होते ना, तर तिथे खूप बायका जमल्या होत्या. सगळ्या जणी मला टोमणे मारत होत्या. इतक्या वर्षांनी पोरीचं लग्न केलं तरी रजिस्टर केलं. काही पूजा नाही, विधी नाही, काही नाही. मी काय म्हटलं त्यांना, आम्ही उद्या सत्यनारायणाची पूजा करणार आहोत. कळलं? आणि या सगळ्यांनी कळलं कळलं काय केलं ते. देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा बाबा, मी आहे ना, तुम्ही शांत व्हा. आई, आपलं ठरलं होतं की नाही की नको रीती भाती वगैरे. पण हे बघ, तू ऐक आई. बायका सगळ्या मला बोलत होत्या. आई, अगं रडू नको. डोळ्यातनं पाणी नाही काढायचं. बस बस आधी. आजी, अगं तू पण बस इकडे. बाबा, आता ती एवढं म्हणून बसले तर एक पूजा केल्याने काय फरक पडणार आहे? त्या पूजेमध्ये नवऱ्याच्या हाताला हात लावून मम असं म्हणावं लागतं. अगं काय केलंय साई हे तू? तुला कळतंय का? शुभा शुभा शुभा, शांत डोके, शांत डोके. बरी एरंडाचे पान. अगं, ओरडतेस कशाला? चिडू नकोस. स्पर्श. आता पूजा आहे म्हटलं तर म्हणजे करूया. म्हणजे देवाची पूजा आहे. देव सगळ्यातून मार्ग काढेल. हा? तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो आहे, विश्वास आहे. खूप खूप विश्वास आहे. हा. तुम्ही जाऊ नका हो, कुठे जाऊ नका. ते जाणार नाही, जाणार नाही. मुलाने आचमन करायला घ्या. नवऱ्या मुलीने नवऱ्या मुलाच्या उजव्या हाताला हात लावा. शुभा, मसाले भात हो हो आणते. मसाले भात येतोय. हा, तुम्ही सुरू करा. एक मिनिट. शुभा, नाव घे बरं. हे काकू नाही गो. अगं असं कसं? आपली पद्धत आहे ती. हो ना. आजी, ए घे ग. मी सांगू का तुला? ए तू का नाही. बस. ए तू घे उखाणा. घे घे ना नाव. बरं. आयुष्याच्या पैठणीला सुखाची जर. मसाले भात आण गो. अहो आई, आयुष्याच्या पैठणीला सुखाची जर. विक्रमरावांचं नाव घेते. सुरक्षित राहू दे अंतर.
क्या बात आहे ताई, तू तो विकेटच काढलीस एकदम एक नंबर. वा जावई बापू आता तुम्ही होऊन जाऊ द्या. अहो तुम्ही तर प्रोफेशनल लेखक आहात. हो, मी कादंबऱ्या लिहितो, चारोळी संग्रह नाही. मला नाही जमणार. अहो जमेल हो, प्रयत्न तर करा. घ्या 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 जावई बापू, घ्या घ्या ना. हा, भाजीत भाजी मेथीची. मेथीची भाजी मला नाही वाढली गो. आज मेथीची कशी भाजी करू आई? बटाट्याची नाही का केलीये? बटाट्याची भाजीत भाजी मेथीची, शुभांगी माझ्या प्रीतीची. काय जावई बापू. हात त्याच्या. इथे काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल असं वाटलं होतं, पण इथे पण भाजी मेथीची. अरे असं कसं? उपवास आहे ना तुमचा, एकमेकांना घास भरवा, मगच उपवास सुटेल तुमचा. वहिनी एकदम बरोबर अगं बोलला. काकू, असं कसं? भरव हा घास. हा, ए ताई घास भरो घास. सगळं कुठे विधिवत केलंय आपण. बघ ना. भूक लागली असेल तर जेवू दे ना त्यांना. असं कसं? अहो 2 घास भरवायला कितीसा वेळ लागणार आहे? अहो लग्नात नाही तर नाही, इथं तरी. नाही नाही भरवा, तुम्ही घास भरवा. अगं चमच्याने नाही, हाताने घास भरवायचा. बरोबर आहे. हाताने, बाबा हाताने, म्हणतात हा. ना, बरोबर आहे. चमच्याने घास काय? अरे लग्न हा झालं. मग अरे नाही नाही, मला नाही लाज नाही हाताने भरवायचं. भरव. आजी अगं आजी मला पाणी हवंय. हे घे, पाणी दे ना पाणी मला. पाणी दे ना मला. घे ना पण, घ्या. पाणी टाक. पाणी टाक. तेच तर पाणी आहे. टाक ना. पाणी टाक. अरे पाणी टाक. हा, पाणी दे. पाणी दे. अरे, पाणी सांडलं. पाणी सांडलं. पाणी सांडलं. हा, तुम्ही बसा. तुम्ही जेव्हा मी कपडे जरा तू चल ना माझ्या कपडे बदलायला. लवकर लवकर या लवकर जेवायला. पुढे काय ठरवलं? जेवूया. हा चला सुरू करा. नाही जावई बापूंनी पुढे काय ठरवलं? हा ते त्यांचं घर रिनोव्हेट होते ना, तोपर्यंत राहतील आपल्या गोव्याच्या घरात. हा? अहो ते नाही विचारत आहे हो मी. अहो म्हणजे हा झाला संसार, त्या आधी. आता लग्नानंतर जनरली संसारच सुरू होतो ना. का मध्ये काही सुटलंय का माझं? हनीमून. हनीमून. हो या. हा, आता कसा उत्साह आला अगदी शुभाच्या आवाजात. आणि बहिणी म्हणतात या दोघांना काही रसच नाही. नको तसलं काय ते नको रे बाबा. हो आजी, हो बरोबर आहे. हो ना, आणि किती प्रगल्भ जोडप आहे हे. हो, लेखक आहेत हे. हो, या ना काय हनीमून मध्ये रस असणार आहे. छी, छी, गप्रे. छी. याच्या धाकाला घाबरून तुम्ही स्वतःची मनं मारू नका. तुम्ही हनीमूनला जायचं म्हणजे जायचं. ठीक आहे काका, आपण जाऊ ना. आम्ही जाऊ ना काका. नाही. हो, आपण जाऊ ना. 4 दिवसांनी जाऊ. बरं वाटलं की जाऊ. हा, बसची तिकीट काढतो. हो, मग नंतर जाऊ. हा, हल्ली सीझन आहे ना, तिकीट मिळत नाहीत. म्हणजे पुढे मागे होईलच, हो ना. पण एकदा तिकीट मिळालं की आम्ही नक्की जाऊ. हा, चल. अहो हा? एवढ्या मगजमारीची काय गरज आहे? मी आहे ना. आता ठरलं म्हणजे ठरलं. दिग्या कुठेही जाणार नाही. रास्टर उतरलं की दिग्या बरोबर तुम्ही दोघांनी जायचं. हा हो बाबा, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. बाबा अर्ज किया है. चंद्राच्या शीतल छायेत भरून येतो प्रेमाचा जुनून. भाऊजी ताई, आपण तिघं मिळून साजरा करू ना तुमचा हनीमून. टाका पत्ता टाका. क्या बात है, क्या बात है. यालाही कविता येतात? नाही हो, याला ना होतात. बरं झालं दिग्या नव्हता येताना. हो ना. कसा आहे माझा टी शर्ट? तुझा नाही आहे, तो माझा आहे. ओके, मस्त आहे, मस्त आहे. हाय. आईला नंदिनी. नंदिनी तू. शुभा माझी बहीण नंदिनी. अगं बाई, कुंकू का नाही लावलं गोधडीने? आई. शुभा माझी आई. आई, खरंच विश्वास बसत नाहीये. तू इतका प्रवास करून इथे आलीस. अगं आम्हाला कळवायचं तरी. तू काही तिथे यायचं नाव घेत नाहीस. म्हणलं आपणच जावं सुनमुख बघायला. नाही, आम्ही येणारच होतो ऍक्च्युली. इथे अचानक गोष्टी घडल्या म्हणून. हो की नाही शुभा? माहितीये रे मला.
हो ना. मी आपली मस्करी केली तुझी. आई स्टॉप टेझिंग. नव्या वहिनींना राग घ्यायला नको, हो की नाही वहिनी? नाही नाही, काही राग यायचा नाही. गुणाची आहे माझी सून. आणि पाय गुणाचीही. हो ना, एवढी आजारी होते, उठवतही नव्हतं मला. पण विक्रमने फोनवर सांगितलं आणि टणाटण उड्या मारत इथे आले सुनमुख बघायला. काय होतंय? शुभा काय झालं सुनबाई, काय झालं वहिनी? अहो कोरड्या उलट्या होत आहेत. म्हणजे शुभा गरोदर आहे. काय? नाही 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 नाही. आई अगं मला ऍसिडिटी झाली आहे. काही सांगू नकोस मला. अगं मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा आई. आम्हाला काही मुलं झाली नाहीत का शोभा? तुम्ही काय आभाळात पडलात का? पहिल्या महिन्यापासून काळजी घ्यायला पाहिजे शोभा. अगं, पण- डिंकाचे लाडू ना सावन काप. नाही पण मी विक्रमला सांगत होते तू तरी हा प्रॉब्लेम समजशील. नाही म्हणजे तू समज आणि घरच्यांनाही समजव ना प्लीज. हा अरे मला तू इतक्या लवकर मामा बनवलं. कसला मामा यार. आय एम सो हॅपी. अरे काय हॅपी? हे असं काही नाहीये. देवी ऐक ना हे. बाबा नाही बाबा, मला मशरूमची ॲलर्जी आहे. दुःख याचं आहे की इथे आम्ही स्पर्श नको म्हणत कराराची चिंता करतोय आणि तुम्ही सर नाही हो नाही, खरंच मी सांगते नावं बाबा. ठरलेत खंडोबा किंवा माळसा. तू आईला समजव ना. काय ना की शुभाच्या घरातले समजण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. आपल्या घरी कसे सगळे समजदार आहेत ना, म्हणून मी तुला सांगतोय. हॅपी दादा, यू I'm also. इट्स सच वंडरफुल न्यूज. इट्स अमेझिंग. अरे हे ऐक ना, हे तू वेडी झालेस का? अरे, it's हे नंदिनी ऐक ना. amazing. अरे काय अमेझिंग यात अमेझिंग काही नाहीये. बाबा मी केव्हा शुभांगी, आई अगं देव हे सगळं इतक्या झटपट पदरात टाकेल ना असं वाटलं नव्हतं. नाही, तुम्ही ऐकून- खूप आनंद दिलायस तू आज. गैरसमज झालाय. नाही, म्हणजे अशी काही आमच्यात काही पद्धत नाहीये. पण तू सून नसून मुलगीच आहेस माझी. हो. मला ना तुला काहीतरी गिफ्ट द्यावं असं नको, वाटतंय. नको. थांब आलेच. अहो, आजी आई. होणार आहे मी.